मित्रांनो, शिरसाई देवीचं हे उत्तर दरवाजा आणि या मंदिरात दोन मुख्य दरवाजे आहेत. त्यातला एक पूर्वेला आहे आणि दुसरा जो आहे हा उत्तरेकडचा दरवाजा आहे. या उत्तरेकडच्या दरवाजामध्ये तुम्ही बघू शकता हे गणेश नगरचे गणेश तरुण मंडळ या ठिकाणी पारवडी का बरं पारवडी म्हणजे माझ्या गावातलेच हे सगळे आहेत मुलं आणि ज्योत घेण्यासाठी ते या ठिकाणी देवीच्या मोरगावरून आणले का. बरं ह्यातलं कोण बोलू शकतंय का काय ज्योतीविषयी? बरं या इथं या उभं राहा अध्यक्ष या. मित्रांनो, ह्या गणेश मंडळाचे हे तरुण तडफदार कार्यकर्ते आहेत आणि आजचा हा हे जे प्रयोजन आहे काय त्याच्याविषयी काय जर तुम्हाला सांगायचं असेल त्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलू शकता तुम्ही. नमस्कार. खऱ्या अर्थाने पाहिलं तर खूप वर्षाचा हा संघर्ष आहे आणि जवळजवळ 2001 पासून ते आजपर्यंत चालत आलेलं हे गणेश उत्सवाचा हा पर्व आमच्या सर्वांच्या मनोध्येने असलेला आणि मनामध्ये असलेलं एक आराध्य दैवत म्हणून आम्ही त्याची पूजा करतो. आणि आमच्या ज्या काही छोट्याशा वस्तीवरती अगदी एक 15 ते 20 लोकांच्या 15 ते 20 घरं असलेल्या लोकांनी अतिशय सुंदर प्रकारचं टुमुकदार असं मंदिर उभा करण्याचा मनोध्येय 2001 पासून चालू केला आणि तो 2023च्या रूपाने म्हणजे 2024ला गणेश जयंतीच्या रूपाने तो त्या दिवशी साकार झाला. अतिशय सुंदर असं मंदिर त्या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि प्रति चतुर्थीला त्या ठिकाणी कीर्तनरूपी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आणि चालू वर्षी तरुण मंडळाच्या मनामध्ये आलं आणि ज्या स्त्रींच्या पदस्पर्शाने किंवा ज्या ठिकाणी स्पर्श करून आम्ही ती मूर्ती आमच्या ठिकाणी आणली असे ते मोरगाव जे अष्टविनायकातील पहिलं गणपती म्हणून मानला जातो तर त्याच्या माध्यमातून तिथून ती मूर्ती आणून आम्ही त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. आणि आज सध्या चालू असलेलं प्रत्येक चतुर्थीला ते व्रत आमचं चालूच आहे. प्रत्येक चतुर्थीला गणेश चतुर्थीच्या निमित्तानं त्या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा ठेवली जाते आणि आज म्हणजे उद्या गणेश जयंतीचा मोठा सोहळा आहे आणि त्यानिमित्ताने मोरगाव या ठिकाणावरून पारवडीतील गणेशनगर या ठिकाणी आम्ही ही ज्योत आणण्याचा संकल्प केला होता आणि आज आता सध्या आम्ही शिरसोपर या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. अतिशय स्तुत्य असा उपक्रम तुम्ही करताय. तुम्ही जो उपक्रम राबवताय त्यासाठी माझ्याकडून तुमच्या या उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत आणि गणपती बाप्पा नक्कीच तुमचे सर्व जे इच्छा ते पूर्ण होतील असं मी गणपतीच्या चरणी अपेक्षा किंवा इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या उद्या मोठा सोहळा आहे सर.